की जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या आजपासूनच आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत। याचा एक विशेष आनंद आणि अभिमान मला निश्चितपणाने आहे। पिंक ई रिक्षा योजना ही त्या ठिकाणी 2-3 महिन्यापूर्वी घोषित केली आणि त्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे। साधारणपणे 4 ते 5 हजार अर्ज हे विभागाकडे प्राप्त आहेत आणि या वर्षीच्या आमच्या उद्दिष्टामध्ये पात्र महिलांना 10,000 ई रिक्षा उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। याच्यातून 10,000 महिलांना रोजगाराची संधी पण मिळणार आहे, पण त्या की आपल्या जीवनामध्ये एका बालकाच्या जीवनामध्ये त्याचे आई आणि वडील हे समान आहेत आणि एक स्त्री आणि पुरुष हे एका बालकाच्या जीवनामध्ये समान आहेत। हे लहानपणापासूनच त्याच्या मनामध्ये जर हे विचार रुजवण्यात आले तर कुठे ना कुठेतरी पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला महिला दिन साजरा न करता वर्षाचे 12 महिने महिला आणि पुरुष हे समान आहेत हे आपल्याला समाजामध्ये त्या निमित्ताने निश्चित जागतिक महिला दिन साजरा करत असताना राजमाता जिजाऊ मासाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या मातृत्वाने, नेतृत्वाने आणि कर्तृत्वाने पावन झालेल्या आपल्या या महाराष्ट्रातून बालविवाह असेल, जाचक अशा विधवा प्रथा असतील, अन्यायकारक अंधश्रद्धा असतील, मुलींचा जन्मदर वाढीसाठी जनजागृती करणं असेल, महिलांच्या सुरक्षतेसाठी असेल, सन्मानासाठी असेल, प्रयत्न करणं हेच आपलं ध्येय आहे। आणि म्हणून यंदाच्या वर्षीपासून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रत्येक गावात महिलांची विशेष ग्रामसभा आयोजित करण्याची विनंती आम्ही महिला व बाल विकास विभागाच्या वतीने ग्राम विकास व पंचायत राज विभागाला केली होती आणि या विनंतीला अनुसरून ग्राम विकास विभाग व पंचायत राज विभागाने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना उद्या दिनांक 8 मार्च 2025 रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि यंदाच्या वर्षीपासून हा उपक्रम आपण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं साजरा करणार आहोत। म्हणजे सभागृहातच फक्त महिला दिन नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या आपल्या लोकप्रतिनिधी आहेत, ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत, त्यासहित गावातील सर्व महिला गावातल्या विकासाच्या सहित इतर महिलांच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या महत्त्वपूर्ण बाबींमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असावा या दृष्टिकोनातून यंदाच्या वर्षीपासून आपण हा उपक्रम राबवत आहोत। सर्वायकल कॅन्सर आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण बाबी या ठिकाणी काही सदस्यांनी नमूद केल्या आणि आम्ही आरोग्य विभागासोबत समन्वय साधून सर्वायकल कॅन्सरची जी लस आहे ती अधिकाधिक 9 ते 14 या वयोगटापर्यंतच्या ज्या मुली आहेत यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या किंवा ती लस देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासोबत आम्ही हा उपक्रम राबवण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रस्ताव राज्य शासनापर्यंत आम्ही नेत आहोत आणि त्याला निश्चितपणाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकारी सकारात्मकरित्या त्याला प्रतिसाद देतील हीच आरोग्य विभाग आणि महिला व बाल विकास विभाग म्हणून आमची अपेक्षा आहे। कारण साधारणपणे 50 ते 55 लक्ष मुलींपर्यंत आपण ही लस पोहोचवू शकणार आहोत आणि पहिल्या टप्प्यामध्ये जर आर्थिकरित्या दुबल घटकापर्यंत जरी आपण ही लस पोहोचवू शकलो, कारण ही एक लस जवळपास 2200 ते 2500 रुपयाची आहे, त्याच्यामुळे अधिकाधिक याची ही जी लस आहे ते गरजू घटकापर्यंत पोहोचावी या दृष्टिकोनातून आपण हा प्रस्ताव तयार करत आहोत। त्याचबरोबर आरोग्य विभागाशी समन्वय साधून लाडक्या बहिणींच्या हेल्थ कार्ड बाबत त्या ठिकाणी समन्वय साधून अंगणवाडी सेविकांसाठी सुद्धा हेल्थ चेकअप कॅम्प जे आम्ही सुरू केलेले आहेत त्याच धर्तीवर लाडक्या बहिणींसाठी हेल्थ चेकअप कॅम्प व त्यांचे परमनंट हेल्थ कार्ड काढण्यासाठी सुद्धा आम्ही एक सकारात्मक प्रस्ताव करत आहोत, जेणेकरून या ज्या ग्रामीण भागातील दुर्गम भागातील महिला आहेत ज्या आपल्या आरोग्याकडे साधारणपणे कुटुंबाकडे लक्ष देत असताना दुर्लक्ष करतात, त्यांना आरोग्य विभाग आणि महिला व बाल विकास विभाग हे संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिर आयोजित करेल। कारण जर त्यांना आम्ही असं सांगितलं की कॅन्सरच्या चेकअपसाठी आम्ही आरोग्य शिबिर आयोजित करतोय तर भीतीपोटी त्या आरोग्य शिबिरामध्ये सहभागी होणार नाहीत, पण जनरल चेकअप कॅम्प जर आपण ठेवले त्याच्यामध्ये त्यांचे ब्लड टेस्ट असतील, इतर काही त्यांच्यासाठी जे प्राथमिक चेकअप्स आहेत ते त्या ठिकाणी करून त्यांचं एक हेल्थ कार्ड तयार करण्यात येईल। म्हणजे पुढे मागे जर त्यांना काही हेल्थ प्रॉब्लेम झाले तर त्यांचं एक हेल्थ रेकॉर्ड त्या निमित्ताने
या हेल्थ कार्डच्या माध्यमातून त्यांच्या सगळ्यांकडे सुद्धा उपलब्ध राहील, या दृष्टिकोनातून हा जो उपक्रम आहे तो आपण हाती घेत आहोत। राज्य शासनाने, महायुतीच्या सरकारने आणि महिला व बाल विकास विभागाने पिंक ई रिक्षा योजना ही त्या ठिकाणी 2-3 महिन्यापूर्वी घोषित केली आणि त्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे। साधारणपणे 4 ते 5 हजार अर्ज हे विभागाकडे प्राप्त आहेत आणि या वर्षीच्या आमच्या उद्दिष्टामध्ये पात्र महिलांना 10,000 ई रिक्षा उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। याच्यातून 10,000 महिलांना रोजगाराची संधी पण मिळणार आहे, पण त्याचबरोबर ज्या माझ्या माता भगिनी या वर्किंग विमेन आहेत किंवा कामासाठी जात असतात किंवा कॉलेजमध्ये शिकायला जात असतात किंवा रेल्वे स्टेशन असतील, बस स्थानक असतील, पर्यटनाची ठिकाणं असतील, इथं या पिंक रिक्षा उपलब्ध करून दिल्या जातील। त्याच्यामुळे त्यांचा प्रवास सुद्धा हा सुखरूप होणार आहे। या दृष्टिकोनातून आपण हा उपक्रम आणि ही योजना हाती घेतलेली आहे। लेक लाडकी योजना याच्यामध्ये 10 ऑक्टोबर 2023 पासून ही योजना आपण सुरू केली आणि लेक लाडकी योजनेअंतर्गत आपण पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील ज्या मुली आहेत त्यांना या योजनेचा लाभ आपण देत असताना जन्माच्या वेळी, जन्म झाल्यानंतर 5,000, त्याच्यानंतर पहिलीमध्ये गेल्यानंतर 6,000, 6वीला गेल्यानंतर 7,000, 11वी मध्ये गेल्यानंतर 8,000 आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 अशा प्रकारे लाभार्थी मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकूण 1,01,000 हे त्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत जमा होणार आहेत। त्याच्यामुळे ही सुद्धा योजना अतिशय प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। महिलांच्या मदतीसाठी 24 तास कार्यरत असलेल्या 181 टोल फ्री वुमन हेल्पलाईन कार्यरत असून गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये 8 लाखापेक्षा जास्त महिलांनी या हेल्पलाईनवर संपर्क साधला आहे आणि यंदाच्या वर्षीपासून आम्ही ही जी हेल्पलाईन आहे याचं रेल्वे स्टेशन्स असतील, एसटी स्टँड्स असतील, सार्वजनिक ठिकाणं असतील, सिनेमा हॉल्स असतील, इथं सुद्धा याची ॲडव्हर्टाइजमेंट करून हा जो टोल फ्री वुमन हेल्पलाईन नंबर आहे हा अधिकाधिक महिलांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा त्यानिमित्ताने उद्दिष्ट ठेवलेलं आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आम्ही एक विनंती केलेली होती की साधारणपणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत ज्या काही इमारती आणि जे रस्ते मोठमोठे बांधले जातात, सन्मान्य अध्यक्ष महोदय, दरवर्षी सर्व जगभरात 8 मार्च हा दिन जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो। आज या ठिकाणी विविध क्षेत्रातील महिलांना सर्वप्रथम तर मी आजच्या या आपल्या विशेष चर्चेच्या अनुषंगाने जागतिक महिला दिनाच्या अदिती वरदा सुनील तटकरे अभिमानाने हे नाव घेत असताना माझ्या आईच्या नावासहित जिने जन्म दिला आणि जिने आज या सभागृहामध्ये जिच्यामुळे काम करण्याची एक सदस्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला संधी मिळते, तिच्या आशीर्वादातून काम करत असताना तमाम माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देते। माय झाली सरपंच दोरी झेंड्याची ओढीते, सावित्रीच्या रांगोळीचा एक एक टिपका जोडीते। सावित्रीच्या लेकी म्हणून आपण गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षणापासून एकही बालक अथवा मुलगी वंचित राहता कामा नये हा विचार मनामध्ये ठेवत सर्व लोकप्रतिनिधी म्हणून, मग आज या सभागृहातील असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील असो किंवा पार्लमेंटमध्ये आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी असो, आपण सर्वच जण प्रयत्न करत असतो। आणि म्हणूनच मागच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारने जो महिलांचं अस्तित्व साजरं करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं समाजामध्ये महिलांना जे विशेष स्थान किंवा समान अधिकार देण्याचा प्रयत्न जो गेल्या अनेक वर्षांपासून एक सुजाण नागरिक म्हणून आपण करत आहोत, महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये एक ऐतिहासिक निर्णय अध्यक्ष महोदय या महाराष्ट्राच्या सरकारने, या महाराष्ट्राच्या राज्याने घेतला, तो म्हणजे 2024 मे महिन्यापासून जन्मलेल्या बालकांच्या नावापुढे पहिलं त्यांच्या आईचं नाव, मग त्यांच्या वडिलांचं